नमस्कार, मी राधिका. आज मी अष्टविनायक यात्रेतील तिसरा गणपती सिद्धिविनायक गणपतीचे चित्र काढणार आहे. हे देवस्थान सिद्धटेक येथे वसलेले आहे. प्रथमतः मी कॅनव्हासचा बॉर्डर सिक्युअर करून घेत आहे. मी या चित्राचा रेफरन्स पिंटरेस्ट या वेबसाईटमधून घेतलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ह्या गणपतीची प्रचंड अशी डिटेलिंग आहे, कारण या गणपतीला मुकुट आहे, घुमटादार असं गाभारासुद्धा आहे. तर थोडासा हा डिटेल्डमध्ये व्हिडिओ असू शकतो. या गणेशाची सुद्धा एक कहाणी आहे. ज्या पद्धतीने कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेशाचे नाव घेऊनच होते. मानवनिर्मिती होत असताना भगवान विष्णू एकदा ध्याननिद्रेत होते. तेव्हा त्यांच्या कानातून मधु आणि कौढक हे जन्मास आले. हे राक्षस होते. त्यांनी ब्रह्मदेवासोबत युद्ध केले. भगवान विष्णूंना हे समजताच त्यांचा वध करण्यासाठी ते पृथ्वीवर आले. मात्र विष्णूंच्या त्यांच्या युद्धामध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यातील अशा पद्धतीने व्यतीत होऊन श्री महादेवांना भेटण्यासाठी विष्णुदेव गेले. तेव्हा महादेव म्हणाले की जर युद्ध सुरू होण्यापूर्वी तुम्ही श्री गणेशांचे नाव घेतले असते तर कदाचित तुमचा विजय नक्की झाला असता. हे ऐकून त्यांनी एका टेकडीवर गणेशाची तपश्चर्या केली, आराधना केली आणि त्या पद्धतीनेच भगवान गणेश त्या ठिकाणी प्रसन्न झाले, त्यांना प्रकट झाले आणि भगवान विष्णू यांच्या विजयप्राप्तीचे वरदान त्यांना मिळाले. त्यामुळे त्यांना तेथे सिद्धी प्राप्त झाली. म्हणूनच येथे प्रकट झाल्यामुळे या गणपतीला इथे सिद्धिविनायक हे नाव देण्यात आले व येथील गावाला सिद्धटेक हे नाव पडले. गणेशाची मूर्ती रंगवताना मी लाल आणि ऑरेंज रंग मिक्स करून सिंदुरी रंग तयार केलेला आहे. गणेशाचे मुकुट हे सोनेरी रंगाचे आहे. त्यामुळे मी येल्लोमध्ये थोडासा काळा रंग मिक्स करून गोल्डन इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणपतीची बॅकग्राऊंड ही निळ्या रंगाने मी रंगवत आहे.
गणेशाच्या मूर्तीमागे सिल्वर कलरची गाभाऱ्याची एक छटा दिसते, त्यामुळे मी ग्रेमध्ये काळ्या रंगाचं मिश्रण तयार करून त्याला एक ग्रेडियंट लुक देण्याचा प्रयत्न करते. गणेशाच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे, तसं हुबेहूब काढण्याचा मी प्रयत्न करते. कशी वाटली सुंदर अशी पेंटिंग? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.